मार्केटमध्ये जास्त चालणारी बॅग आज आपण घरीच तयार करणार आहोत। कपड्याला आम्ही नॉन ओवन लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर याचं जे पूर्ण मेजरमेंट आहे ते 16 बाय 32 इंच याचं पूर्ण मेजरमेंट आहे। तर मी फक्त हा पीस सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे। तुमच्याकडे नॉन ओवन नसेल तर तुम्ही इथे शॉपिंग बॅग वापरली तरी चालेल। त्यानंतर मी फक्त इथे कपडा घेतलेला आहे पॉकेट बनवण्यासाठी। तर मी इथे पॉकेट तयार करण्यासाठी कपडा घेतलेला आहे। सिंगल कपडा आहे। या 16 बाय 14 इंच याचं मेजरमेंट आहे। तर ज्या साइडने 14 इंच आहे ना त्या साइडने आपल्याला इथे जिप लावायची आहे आणि जिप लावताना ही जी जिप आहे ती थोडीशी मोठी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जिप जी आहे ती अशा पद्धतीने सरळ भाग जो आहे तो कपड्यावरती ठेवायचा आहे आणि कपड्यावरती ठेवून आपल्याला हे सरळ शिवून घ्यायचं आहे। सरळ भाग जो आहे जिपचा तो आपला कपड्यावरती असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला जिप इथे शिवून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूने जिप मी शिवून घेतलेली आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायची आणि टॉप स्टिच करून घ्यायचा। दोन्हीही जिप वरती आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी ते 2 रनर टाकणार आहे। तर 2 रनर टाकण्यासाठी आपल्याला एका बाजूने एक रनर टाकायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने दुसरा रनर टाकायचा आहे। पहिला रनर टाकताना आपल्याला अशा पद्धतीने रनर टाकायचा आहे। थोडीशी एक्स्ट्रा जिप घेतली तर इथे अशा पद्धतीने जिप जी आहे ती पटकन लागते आणि रनर जे आहे ते काढून घ्यायचं जिप मधून आणि त्यानंतर परत रनर जे आहे ते जिप मध्ये टाकायचं आणि दुसरी ज्या बाजूने आहे ना तिथून सुद्धा आपल्याला दुसरा रनर जे आहे ते टाकायचा। आपल्याला 2 पॉकेट आपण एकाच कपड्यामध्ये तयार करणार आहोत। त्यानंतर जिप वरती आपल्याला 1 इंच असा कपडा सोडून द्यायचा आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचा जो जिप आहे ते आपल्याला इथे कट करून वरच्या बाजूने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर दोन्ही बाजूंनी आपले 2 पॉकेट्स तयार होणार आहेत। तर आपण मल्टी पॉकेट तयार करणार आहोत। तर वरच्या बाजूने आपल्याला 1 इंच सोडल्यानंतर आपल्याला तिन्ही बाजू ज्या आहेत त्या शिवून घ्यायच्यात। वरती सुद्धा मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजू शिवून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला इथे सेंटर असा मार्क करायचा आहे। 2 पॉकेट्स आपले अशा पद्धतीने तयार होणार आहेत। तर इथे आपण सेंटर मार्क करून घेतलेला आहे। सेंटर वरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे। तर मी टिप मारून घेतलेली आहे बघू शकता। तर त्यानंतर आपल्याला कपडा घ्यायचा आहे 16 बाय 32 इंचाचा जो आपण ज्याला नॉन ओवन लावलेला होता तो पीस मी इथे घेतलेला आहे। त्यानंतर याचा सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करून घ्यायचा आहे। तर मी वरून जे आहे ते 3 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने 3 इंचावरती मार्किंग करून याचा सुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करायचा आहे 2 इंच आणि पहिला तो जो आहे तो त्याचा सेंटर आपण मार्क करून घेतलेला होता आधीच। त्यानंतर याचा सुद्धा सेंटर आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घेतला मी। त्यानंतर याचा सेंटर वरती सेंटर आपण 3 इंच खाली आपल्याला इथे अशा पद्धतीने हा पीस ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे तिन्ही बाजू ज्या आहेत त्या आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत। तर इथे मी खाली पट्टी लावणार आहे। 2 इंच लांबीची रुंदीची आणि 8 इंच लांबीची पट्टी घेतलेली आहे। ती साइडने अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे साइडने पाइपिंग करून घ्यायची आहे म्हणजे जिप जी आहे ती आपली लॉक होईल आणि रफ एजेस दिसणार नाहीत। त्यामुळे आपण इथे दोन्ही बाजूने जिपला पाइपिंग करून घेणार आहोत। तर तुम्ही पाइपिंग आधी सुद्धा करून घेऊ शकता। त्यानंतर सेंटर मध्ये शिवायचं आहे आणि खाली शिवून घ्यायचं। आपल्या इथे 4 पॉकेट्स असे तयार झालेले आहेत। 2 जिपचे आणि 2 आपले सिंपल पॉकेट्स आपले तयार झालेले आहेत आणि दोघांचाही जो ओपनिंग भाग आहे तो एका साइडने आहे आणि क्लोजिंग भाग सुद्धा आपल्याला एका साइडने आहे। बघू शकता दोन्ही बाजू ज्या आहेत त्या खूप छान अशा फिनिशिंगने मी बनवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपण हे पॉकेट ओपन करू शकतो आणि क्लोज करू शकतो। सेंटर मध्ये सुद्धा मी टिप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे छोटं पॉकेट तयार करायचं आहे आतमध्ये। तर इथे 8 बाय 14 इंचाचा मी इथे पीस घेतलेला आहे आणि त्यानंतर याला जिप लावायची आहे। जिप मध्ये मी ऑलरेडी एक रनर टाकून घेतलेला आहे। जिपचा सरळ भाग कपड्यावरती ठेवून सरळ शिवून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून इथे टॉप स्टिच करायचं। टॉप स्टिच झाल्यानंतर आपला जो अस्तरचा दुसरा भाग आहे ना तो आपल्याला जिप वरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे सुद्धा आपल्याला शिवून घ्यायचा आहे। तर मी ते शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो आहे तो आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि मग इथे सुद्धा आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे जिपच्या खाली। तर इथे टॉप स्टिच करताना थोडंसं अडचण येईल तुम्हाला, पण जर तुम्हाला सवय असेल तर इथे तुम्ही साइडने टॉप स्टिच करून घ्या किंवा तुम्ही रनर नंतर टाका, आधी टॉप स्टिच करून घ्या। तर अशा पद्धतीने हातून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वरती आपल्याला 1 इंच जिपच्या वरती 1 इंच कपडा सोडून द्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंची एक्स्ट्राची जिप आहे ती कट करून घ्यायची आणि तिन्ही ज्या बाजू आहेत त्या आपल्याला शिवून घ्यायच्यात। साइडने शिवून घेतलेला आहे।
दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा, व्यवस्थित कॉर्नर असे बाहेर काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण हे जे पॉकेट आहे ते आपण आतमध्ये जोडणार आहोत। त्यासाठी अस्तर सुद्धा आपल्याला लागणार आहे। तर हे जी पर्स आहे ती मी सेल करण्यासाठी बनवत आहे। तर अशा पद्धतीने पॉकेट जे आहे ते तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे। तर अस्तरची लांबी आणि रुंदी ती सुद्धा आपल्याला सेमच घ्यायची आहे 16 बाय 32 ने। त्याआधी आपल्याला या पॉकेटचा सेंटर असा मार्क करून घ्यायचा आणि याचं सुद्धा मेजरमेंट जे आहे ते सेम आहे 16 बाय 32 इंच। तुम्हाला मी मोजून सुद्धा दाखवते। 16 बाय 32 इंच बरोबर याचं मेजरमेंट आहे। त्यानंतर याचा सुद्धा आपल्याला सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे। फोल्ड करून असं नखाने प्रेस करून घेतलंय मी, त्याचा सेंटर असा मार्क करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला इथे पॉकेट जॉईन करण्यासाठी 4 इंचावरती असं मार्किंग करून आपल्याला याचा सेंटरवरती सेंटर ठेवायचा। इथे तुम्ही तिन्ही बाजू शिवून घेऊ शकता किंवा चौघही बाजू जे आहेत ते शिवून घेऊ शकता। इथे तुम्ही तिन्ही बाजू शिवल्या तर इथे 2 पॉकेट तयार होतील आणि जर चौघ बाजू शिवल्या तर एकच असं पॉकेट तयार होईल। तर मी ते सिंगल एक पॉकेट तयार केलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हा मेन पीस घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स जॉईन करायचे आहेत। तर दोन्ही बाजूने मी सेंटर मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हँडल्स घ्यायचे आहेत। आपले हँडल्स मी कपड्याचेच बनवलेले आहेत। तर याची जी रुंदी आहे ना ती मी 1 इंच ठेवलेली आहे आणि लांबी जी आहे ना ती मी 25 इंच ठेवलेली आहे। तुम्ही कमी जास्त ठेवू शकता आणि त्यानंतर आपल्याला सेंटर पासून आपल्याला 3 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे बेल्ट जॉईन करण्यासाठी। तर दोन्ही बाजूने 3-3 इंचावरती मार्किंग ठेवून इथे हँडल जे आहे ते ठेवायचे आणि ते शिवून घ्यायचे आहेत मार्किंग वरती आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे 3-3 इंचावरती सेंटर पासून मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे हँडल्स जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूंनी व्यवस्थित असं शिवून घ्यायचं आहे। तर दोन्ही बाजूंनी जे आहेत ते मी हँडल्स शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला इथे झिप लागणार आहे। तर झिपची जी लांबी आहे ती 16 इंच घ्यायची आहे आणि सरळ बाजू झिपचा कपड्यावरती ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा आहे। तर झिप जॉईन कशी करायची त्याचा सुद्धा मी व्हिडिओ स्पेशल बनवलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला। इथे तुम्ही अस्तर जॉईन करणार नसाल तर तुम्ही इथे फोल्डिंग करून लगेच टॉप स्टिच करून घेऊ शकता। त्यानंतर अस्तरला आपण पॉकेट जोडलेलं होतं, पॉकेटचा सरळ भाग पॉकेट जे आहे ते आपल्याला कपड्यावरती ठेवायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी झिपवरती हा कपडा ठेवून आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचा आहे। तर दोन्ही बाजूंनी जे आहे ते मी ते शिवून घेतलेलं आहे आणि आपलं जे झिपवरती मी ते शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आतून कपडा असं साईडने बाहेर काढायचा आहे आणि झिपच्या खाली आपल्याला लगेच टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। तर इथे अशा पद्धतीने टॉप स्टिच करून घ्यायचं आहे आणि हँडल्स वरती काढायचे आहेत आणि मगच आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे। अशा पद्धतीने हँडल वरती ठेवायचं आणि इथे टॉप स्टिच करून घ्यायचं। त्यानंतर इथे आपल्याला लगेचच रनर टाकून द्यायचं आहे। रनर टाकण्याचा जो व्हिडिओ आहे तो स्किप झालेला आहे कारण की हा व्हिडिओ मी बनवत असताना फोन आलेला होता। मी फोन नंबर जो आहे तो फक्त व्हॉट्सअप मेसेजसाठी दिलेला आहे। प्लीज कॉल करू नका, मेसेज तुम्ही कितीही करू शकता पण मला असं अडचण येते। बघू शकता तुम्ही आता इथे मी रनर टाकताना सुद्धा व्हिडिओ बनवलेला होता। तर अशा पद्धतीने जे आहे ते आपल्याला झिपचा भाग जो आहे तो एकावरती एक ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते दोन्ही साइडने आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर त्याआधी आपल्याला एक बाजू जी आहे ती आपल्याला थोडी ओपन ठेवायची आहे। तर थोडीशी ओपन ठेवायची आहे। जी अस्तरची जी बाजू आहे ती आपल्याला ओपन ठेवायची आहे। तर त्यासाठी मी थोडीशी मार्किंग सुद्धा करून दाखवते तुम्हाला। एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आणि आपल्याला सगळ्या बाजूंनी शिवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे बेस तयार करायचा आहे। तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी बेस तयार करण्यासाठी 2 बाय 2 इंचाचा इथे मी बॉक्स तयार करत आहे आणि इथे ह्या बॅगला तुम्हाला कुठेही रफ एजेस दिसणार नाहीत अशा पद्धतीने आपण हे तयार करणार आहोत। कुठेही धागे दोरे निघणार नाहीत आणि दिसणार सुद्धा नाहीत अशा पद्धतीने आम्ही हे बनवलेलं आहे। हे मी सेल सुद्धा करणार आहे ही बॅग। तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजूने जे आहे ते 2-2 इंचावरती असं बॉक्स तयार करायचा आहे। 2 बाय 2 इंचाचा बॉक्स मी चारही कॉर्नरवरती असा मार्क करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे मार्किंग जे आहे ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर असे कॉर्नर्स पकडायचे आणि इथे शिवून घ्यायचा आहे बेस। तर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने कॉर्नर पकडून आपल्याला इथे बेस जे आहे ते चारही कॉर्नर्स असे शिवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे कॉर्नर्स असे बनवून मी शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर जो ओपन भाग होता ना तिथून आपल्याला आतून जो कपडा आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असा।
तर इथे कपडा जो आहे जागा सोडताना जी आहे ती थोडी जास्त सोडायची आहे आणि तिथून आपल्याला झिप जी आहे ती ओपन करायची आणि तिथून कपडा आतून आपल्याला असा बाहेर काढून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित असा बाहेर काढायचा आहे। थोडी जास्त जागा सोडली तर पटापट जो आहे तो आतून कपडा बाहेर येतो। त्यानंतर आतून कपडा व्यवस्थित बाहेर काढल्यानंतर जो ओपन भाग ठेवला होता ना आपण अस्तरचा तो सुद्धा आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित आतून कपडा मी बाहेर काढून घेतलेला आहे आणि जो ओपन भाग होता तो व्यवस्थित असं आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। कॉर्नर सुद्धा व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचा। ह्या बॅगची बरीच मोठी साईज आहे आणि खूप मोठ्या साईजने मी हे बनवलेलं आहे। तुम्हाला ही बॅग पाहिजे असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता। इथे ओपन भाग मी शिवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आतला जो अस्तर जो आहे तो आतमध्ये टाकून दिलेला आहे आणि इथे एक रनर मी लावलेलं होतं बघू शकता आणि इथे हे रनर जे आहे ते व्यवस्थित असं कुठेही खालीवरती झालेलं नाही आहे। अशा पद्धतीने मी हे रनर लावलेलं आहे आणि तुम्हाला ही बॅग पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा। आणि हा जो कपडा जो आहे तो अजरक प्रिंटचा कपडा आहे आणि खूप सुंदर असा कपडा आहे हा। याची प्रिंट खूप छान आहे आणि मी खूप कलर कॉम्बिनेशन हे बनवलेलं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा। याचा लुक खूप सुंदर दिसतो। मी याला जो आहे तो अडकवून सुद्धा दाखवते तुम्हाला। हे मध्ये सुद्धा छान असं पॉकेट तयार झालेलं आहे। तर याच्यामध्ये आपण 6 पॉकेट्स बनवलेले आहेत। आतमध्ये 2 आणि बाहेर 4 पॉकेट्स आपले तयार झालेले आहे आणि याची लांबी आणि रुंदी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यानंतर याची जी उंची आहे ना ती 13.5 इंच तयार झालेली आहे आणि याचा जो बेस आहे ना तो पूर्ण असा 4 इंचाचा तयार झालेला आहे आणि त्यानंतर याची जी रुंदी आहे ती 14.5 इंच तयार झालेली आहे। खूप सुंदर अशी बॅग आपण पर्स तयार केलेली आहे। टोट बॅग म्हणू शकता तुम्ही याला, शॉपिंग बॅग म्हणू शकता। आवडली असेल लाईक करा। बॅग बघू शकता किती सुंदर अशी तयार झालेली आहे। इथे 2 आणि इथे 2 असे 4 पॉकेट्स तयार झालेले आहे आणि याचा बेस सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे। आतमध्ये 2 पॉकेट आहे तर 6 पॉकेटवाली पर्स आपली तयार झालेली आहे। शॉपिंग बॅग म्हणू शकता किंवा पर्स म्हणून सुद्धा तुम्ही वापर करू शकता। ही शॉपिंग बॅग अशी तुम्ही तुमच्या आईला गिफ्ट करू शकता किंवा स्वतः सुद्धा वापरू शकता। याचा स्पेस खूप मोठा आहे आणि याची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त 250 रुपये आहे। 250 रुपये याची प्राइस आहे आणि हा जो कपडा आहे तो अजरक प्रिंटचा कपडा आहे आणि खूप सुंदर असा कपडा आहे। याची प्रिंट सुद्धा खूप छान आहे आणि खूप मॅचिंग मी याला जे आहे ते झिप लावलेली आहे आणि याचा लुक खूप सुंदर येतो। तुम्हाला ही शॉपिंग बॅग जी आहे ती भरपूर मोठी आहे। तुम्हाला ही पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती मला मेसेज करा आणि याचे शिपिंग चार्जेस जे आहेत ते वेगळे राहणार आहेत। तुम्हाला आवडली असेल बॅग तरच मेसेज करा आणि तुम्ही हे क्वांटिटीमध्ये सुद्धा माझ्याकडून घेऊ शकता। जर तुम्ही क्वांटिटीमध्ये हा पीस घेतला तर तुमची प्राइस जी आहे ती थोडीफार कमी होऊ शकते। जर तुम्हाला ही बॅग आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।